Good morning, student. In previous lecture, we studied the preparation of alkyl halide. We prepare alkyl halide with the help of reaction of alcohol with halogen acid, as well as reaction of phosphorus halides with alcohol. Then today we are going to learn about preparation of alkyl halide with the help of thionyl chloride. We prepare alcohol from thionyl chloride. SOCl, and chloride means SOCl2. We study general chemical reaction for when alcohol react with SOCl2. The resulting product is R bond Cl, means alkyl halide or alkyl chloride, and the side product is SO2, sulfur dioxide, and SCl, also in gaseous state. ज्यावेळेस अल्कोहोल थायनल क्लोराइड बरोबर ज्यावेळेस रिएक्ट होतो तर आपला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो आहे अल्किल क्लोराइड और मे बी अल्किल हलाइड अँड SO2 अँड SCl. या ठिकाणी तुम्ही पण जे साइड प्रोडक्ट मिळणार आहे ते त्या आपल्या गॅसियस स्टेट मध्ये मिळणार आहे. Let's take another example. We take the reaction of ethyl alcohol with thionyl chloride. Ethyl alcohol, CH3 bond CH2 bond OH. Ethyl alcohol react with SOCl, thionyl chloride. The resulting product is CH3 bond CH2 bond Cl plus SO2 in gaseous state and SCl also in gaseous state. या ठिकाणी कार्बन आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि या SOCl मधला एक क्लोरीन ॲटम त्या कार्बन अटॅच अल्किल इथाइल क्लोराइड त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे आणि जे रिमेनिंग साइड प्रोडक्ट असतात ते आहे SO2 and SCl. This is also important method of preparation of alkyl halide than from halogen acid as well as from phosphorus halide. This is the most important method of preparation of alkyl halide. But this is also called as this is the best method of preparation of alkyl halide. Now we study the preparation of alkyl halide from hydrocarbon. Preparation of alkyl halide from hydrocarbon. यापूर्वी आपण अल्किल हलाइड, हॅलोजन ऍसिड असेल, फॉस्फरस हलाइड आणि थायनाइल क्लोराइड यापासून आपण अल्किल हलाइड प्रिपेअर केलं. आता आपल्याला जी रिएक्शन बघायची आहे त्या रिएक्शन मध्ये आपण हायड्रोकार्बनचं कन्वर्जन अल्किल हलाइड मध्ये करणार आहे. आपल्याला माहिती हायड्रोकार्बन मीन्स द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. The bond between carbon and hydrogen is called hydrocarbon. Now we prepare alkyl halide from hydrocarbon. In this method we prepare alkyl halide with the help of Markovnikov's rule. Now we study the addition of hydrogen halide. Hydrogen halide means HX. Hydrogen means H, halide means X. HX ची ऍडिशन आपण करणार आहोत आपण हायड्रोकार्बन बरोबर करणार आहोत आणि हायड्रोकार्बन बरोबर HX ची ऍडिशन केल्यानंतर जो प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट आहे अल्किल हलाइड. यासाठी आपण जी ऍडिशन करणार आहोत ही ऍडिशन आपण मार्कोनिकव्स रूलनुसार करणार आहोत. सो वी स्टडी द ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड अकॉर्डिंग टू मार्कोनिकव्स रूल. आता आपण जो रूल बघणार आहोत तो मार्कोनिकव्स रूल बघणार आहोत. इलेव्हन्थ स्टँडर्ड सुद्धा आपण मार्कोनिकव्स रूल बघितलेला आहोत. तर मार्कोनिकव्स रूल काय वेन आपण आधी एक्झाम्पल घेऊया नंतर आपण स्टेटमेंट बद्दल विचार करूया. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. या ठिकाणी CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH means propene and
ती रिएक्शन प्रोटीनची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर जो प्रोडक्ट असणार तो प्रोडक्ट आहे CH3 बॉन्ड CH बॉन्ड Br बॉन्ड CH3 या ठिकाणी HBr ची ऍडिशन केली आपण प्रोपीन बरोबर ही जी ऍडिशन आहे ती ऍडिशन आपण मार्कोनिकस रूल नुसार केली आहे मार्कोनिकस रूल जो बघितला आपण त्या ठिकाणी HBr हा काय आपला रिएजंट आहे आणि हा रिएजंट सुद्धा कसा आहे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे रिएजंट कसा आहे अनसिमेट्रिकल आणि जो रिएक्टंट आहे प्रोपीन CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 हा रिएक्ट सुद्धा कसा आहे अनसिमेट्रिकल आहे म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे दोन्ही पण आणि अनसिमेट्रिकल रिएजंटची आपल्याला ऍडिशन कुणाबरोबर करायची आहे अल्किल बरोबर करायची आणि अल्किल बरोबर केल्यानंतर म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंटची ऍडिशन आपल्याला प्रोपीन बरोबर करायची आहे प्रोपीन बरोबर केल्यानंतर जो प्रोडक्ट असणार आहे हा प्रोडक्ट हा ऍडिशनल प्रोडक्ट आहे आणि या ठिकाणी आपण असं लक्ष देऊ या ठिकाणी जो अल्किल तयार झाला आहे हा सेकंडरी अल्किल आहे काय तयार झाला आहे सेकंडरी अल्किल आहे त्याचं नाव आहे N प्रो असंच म्हणूया आपण 2 ब्रोमो प्रोपेन काय फॉर्म्युला आहे 2 ब्रोमो प्रोपेन ठीक आहे आता मार्कोनिकल रूल मध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली का जो रिएजंट असणार आहे तो अनसिमेट्रिकल असणं गरजेचं आहे आणि अनसिमेट्रिकल रिएजंटची जी ऍडिशन आहे ती आपल्याला कुठे करायची आहे अनसिमेट्रिकल अल्किल बरोबर अल्किल मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे ऍक्च्युअल या ठिकाणी जर बघितलं HBr जो रिएजंट आहे त्याच्याकडे H मीन्स पॉझिटिव्ह चार्ज आणि Br मीन्स निगेटिव्ह आहे मग या ठिकाणी बघा Br कुठे अटॅच केला आहे ह्या कार्बनला अटॅच केला मिडल कार्बनला आणि जो H+ आहे H+ हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जो नेक्स्ट कार्बन आहे म्हणजे CH2 इथं हा H या CH ला अटॅच केला काय फॉर्म झालं CH3 आणि हा जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा Br हा कुठे अटॅच केला आपण मिडल कार्बनला अटॅच केला आहे मग त्याच्यामुळे काय स्टेटमेंट सांगणार आहे when an unsymmetrical reagent adds to an unsymmetrical alkene the negative part of the reagent means Br minus the negative part of the reagent gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen for example ह्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा आहे का त्या कार्बनला हायड्रोजनची संख्या कशी असणार आहे कमी असणार आहे आपण जे ऍडिशन करणार आहोत मीन्स द ऍडिशन ऑफ रिएजंट टेक्स प्लेस अक्रॉस दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड मग ह्या रिएजंट मध्ये ब्रोमीन हा निगेटिव्ह पार्ट आहे तो त्या कार्बन कार्बन दोन जर आपण कार्बन जर बघितले कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये तर ह्या कार्बनला हायड्रोजन फक्त एक आहे आणि नेक्स्ट कार्बन मध्ये हायड्रोजन किती आहे दोन असल्यामुळे आणि स्टेटमेंट नुसार हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कुठे जोडणार आहोत आपण ज्या कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या कार्बनला जोडलेला आहे आणि पुढे जो प्रोडक्ट तयार झाला तो एडिशन प्रोडक्ट आहे म्हणजे आपला जो फायनल काय प्रिपेअर करायचा आपला अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचे आपण अल्किल हॅलाइड कसं प्रिपेअर केलं फ्रॉम हायड्रोकार्बन हा हायड्रोकार्बन आहे आणि हायड्रो प्रिपेअर करण्यासाठी आपण जी एडिशन केली ते कोणत्या रूलनुसार केली मार्कोनिकस रूलनुसार केलेली आहे आणि त्या ठिकाणी एडिशन कोणाची आहे हायड्रोजन हॅलाइडची म्हणजे हायड्रोजन हॅलाइडची एडिशन केली कुणाबरोबर अल्किन बरोबर म्हणजे हायड्रोकार्बन बरोबर आणि जो प्रोडक्ट मिळाला तो आहे 2 ब्रोमो प्रोपेन लिहूया आपण 1 2 3 या 2 ठिकाणी जो सबस्टंट आहे तो सबस्टंट ब्रोमीन आहे त्याचं नाव आहे 2 ब्रोमो प्रोपेन काय मिळालं आपल्याला 2 ब्रोमो प्रोपेन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम हायड्रोकार्बन विथ द हेल्प ऑफ मार्कोनिकस रूल आता आपण जो प्रोडक्ट जी रिएक्शन नेक्स्ट बघणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपण अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचा आहे पण आता बघत असताना आपण जो आता मार्कोनिकस रूल बघितला आता जो बघणार आहोत आपण तो आहे अँटी मार्कोनिकस रूल आणि मार्कोनिकस रूल हे दोन्ही जवळजवळ सेम आहे पण जी एडिशन करत असताना आपण मार्कोनिकस रूलच्या अपोजिट एडिशन केल्यानंतर जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे किंवा जो प्रोडक्ट ज्या स्टेटमेंट नुसार आपण जो प्रोडक्ट फॉर्म करतो तो आहे अँटी मार्कोनिकस रूल सो वी डिस्कस अबाउट अँटी मार्कोनिकस रूल peroxide effect or anti-Markovnikov rule. We consider reaction CH3 bond CH double bond CH2 plus HBr ज्याप्रमाणे मार्कोनिकव रूलचं जे आपलं टार्गेट होतं तो अल्किल हॅलाइड आपल्याला प्रिपेअर करायचा होता सिमिलर अँटी मार्कोनिकव रूल किंवा त्या अँटी मार्कोनिकव रूलला पेरॉक्साइड इफेक्ट सुद्धा म्हणतात किंवा त्या नावाने सुद्धा ओळखलं जातं मग या रिएक्शन मध्ये आपण जे ऍडिशन करणार आहोत म्हणजे अँटी मार्कोनिकव रूल मध्ये HBr ची जी ऍडिशन आपण कुठे करणार आहोत अक्रॉस दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड ही ऍडिशन करत असताना मार्कोनिकव रूलच्या अपोजिट आपण ऍडिशन करणार आहोत आणि मार्कोनिकव रूलच्या अपोजिट ज्यावेळेस आपण ऍडिशन करू
त्याचा जो प्रोडक्ट फॉर्म असणार आहे तो प्रोडक्ट कोणत्या स्टेटमेंटनुसार फॉर्म करणार आपण अँटी मार्कोनिकॉव्स रूल. अँटी मीन्स अपोजिट टू मार्कोनिकॉव्स रूल. सो कन्सिडर प्रोपीन आपण एडिशन करूया कोणाची HBr ची. आता या ठिकाणी HBr सुद्धा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. प्रोपीन सुद्धा कसा आहे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. त्या अनसिमेट्रिकल रिएजंटचे आपण एडिशन करूया. त्यासाठी आपण जो रिएजंट यूज करणार आहोत तो जो रिएजंट आहे त्याला आपण म्हणूया आपण इथं हायड्रोजन पेरॉक्साइड घेऊ शकतो. तर या ठिकाणी बेन्झॉइल पेरॉक्साइड आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बेन्झॉइल पर ऑक्साइड किंवा मार्कोनिकॉव्स आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूल जर रिएक्शन तुम्हाला ओळखायची असेल ते लक्षात ठेवायचं आहे. तर अँटी मार्कोनिकॉव्स रूल जर असेल किंवा पेरॉक्साइड इफेक्ट जर असेल तर त्या ठिकाणी बेन्झॉइल पेरॉक्साइड काय नाव असतं बेन्झॉइल पेरॉक्साइड त्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो अँटी मार्कोनिकॉव्स रूल ओळखता येतो. बेन्झॉइल पेरॉक्साइड मीन्स C6H5CO2 ट्वाइस काय बेन्झॉइल पेरॉक्साइड काय का बेन्झॉइल पेरॉक्साइड किंवा आपण त्याला पुढे O2 किंवा बेन्झॉइल पेरॉक्साइड म्हणजे काय R1O बॉन्ड O बॉन्ड R हा काय पर ऑक्साइड आहे काय तो पेरॉक्साइड किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे काय H2O2 हे काय पेरॉक्साइड आहे. ठीक आहे. आता एडिशन करायचे आपल्याला तर फायनल प्रोडक्ट आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड B. या ठिकाणी जो प्रोडक्ट फॉर्म झाला आहे तो आहे 1 ब्रोमो प्रोपेन. प्रोडक्ट फॉर्म जो आहे 1 ब्रोमो प्रोपेन. आता आपण बघूया अँटी मार्कोनिकॉव्स स्टेटमेंट बघूया. काय अँटी मार्कोनिकॉव्स स्टेटमेंट when an unsymmetrical reagent adds to an unsymmetrical alkene the negative part of the reagent means Br minus H plus the negative part of the reagent gets attached to that carbon atom which carries more number of hydrogen and the positive part of the reagent gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen. म्हणजे मार्कोनिकॉव्स रूलच्या टोटली अपोजिट आहे. या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट कुठे जोडला आपण CH2 ला. हा बॉडी इथं शिफ्ट होणार आहे आणि हा बॉडी इथं शिफ्ट झाली या कार्बनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करणार आहे या हायड्रोजन स्वतःकडे ऍब्स्ट्रॅक्ट करेल आणि काय फॉर्म होईल CH2. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट या CH2 जोडला नवीन बॉन्ड फॉर्म झाला CH2 बॉन्ड Br आणि हा जो हायड्रोजन आहे हायड्रोजन कुठे अटॅच झाला या CH ला आणि काय फॉर्म झालं CH2. काय काय झालं 1 ब्रोमो प्रोपेन म्हणजे काय फॉर्म झालं अल्किल हलाइड फॉर्म. काय फॉर्म झालं अल्किल हलाइड. हे एक महत्त्वाची रिएक्शन आहे अल्किल हलाइड फॉर्म करण्याची. नाउ वी स्टडी Finkelstein reaction. This is most important reaction for preparation of alkyl halides. In this reaction we prepare alkyl halide by replacement of or by exchange of halogen atoms. By exchange of halogen atom. In halogen exchange reaction we perform two reactions. The first is the Finkelstein reaction and second is the Schwartz reaction. First we consider or we discuss about Finkelstein reaction. Finkelstein reaction. एक गोष्ट लक्षात ठेवा Finkelstein reaction ही अल्किल आयोडाईड प्रिपेअर करण्यासाठी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाईड. For preparation of alkyl iodide. Consider general reaction when alkyl chloride react with sodium iodide in presence of acetone. The resulting product is alkyl iodide and the side product is NaCl. The side product is NaCl. Also consider second general reaction when alkyl bromide means R bond Br react with sodium iodide in presence of acetone to form alkyl iodide and the side product is NaBr. The side product is NaBr. या दोन्ही रिएक्शन जर आपण बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल का जो प्रोडक्ट फॉर्म होते अल्किल आयोडाईड त्या ठिकाणी हे जे दोन हॅलोजन आयटम आहेत ते काय होतात रिएक्टर साइडला एक्सचेंज होतील आणि आफ्टर एक्सचेंजिंग हॅलोजन टू फॉर्म अल्किल आयोडाईड. नाउ वी टेक एक्झाम्पल ऑफ CH3Cl मिथाइल क्लोराइड.
react with sodium iodide. The resulting product is CH3 bond I, means methyl iodide, and the side product is NaCl, sodium chloride. Means the Finkelstein reaction is dedicated reaction for preparation of alkyl iodide. Next, we study Schwartz reaction. The second is Schwartz reaction. Schwartz reaction. We know the Finkelstein reaction is useful for preparation of alkyl iodide. Similarly, the Schwartz reaction is helpful for preparation of alkyl fluoride. जर alkyl fluoride चा फॉर्म करायचा असेल तर आपण Schwartz रिएक्शन परफॉर्म करणार आहोत. जर आपल्याला alkyl iodide चा प्रिपेअर करायचा असेल तर आपण Finkelstein रिएक्शन परफॉर्म करणार. फर्स्ट we take general reaction of Schwartz reaction. When alkyl chloride as well as alkyl bromide react with metallic fluoride, means AgF. AgF means silver and F means fluoride, and we know silver is metal. Metallic fluoride react with alkyl chloride. The resulting product is R bond F plus AgCl. R bond F plus AgCl. This is alkyl fluoride. Alkyl fluoride. Now we take example. When ethyl chloride react with AgF, means silver chloride, the resulting product is C2H5 bond F plus AgCl. C2H5 bond F means ethyl fluoride. Means the Schwartz reaction is helpful or important for preparation of alkyl fluoride. Now we study electrophilic substitution reaction. First, what is meant by electrophile? The electrophile are positive charged species as well as it is electron deficient species. Electrophile are positive charged species as well as electron deficient species. Then we perform electrophilic substitution to form alkyl halide. So first we discuss general electrophilic substitution reaction. For example, with benzene, this is a benzene, and E plus means electrophile. After reaction or after substitution of electrophile to form the product, and this product is also called as electrophilic substituted benzene, or also known as substituted benzene, and the side product is H plus. In this reaction, the substitution of electrophile is takes place at this position and to form substituted benzene, and this product is the substituted benzene. Now we take the example of electrophilic substitution reaction for preparation of aromatic substituted product, as well as we prepare aromatic halides. We take example of toluene. The toluene after bromination, this bromination takes place in dark condition to form two types of product. One is ortho substituted and another is para substituted product. The first substituted product is, and the second is
Yeah. So both are substituted product. This product is ortho substituted product and this is para substituted product. We know this is the para position, this is the ortho and this is the meta position. Here in first product the bromine is substituted at ortho position, therefore this is ortho bromo toluene and this is the para bromo toluene. This is the para bromo toluene. para पोझिशनला ब्रोमीन सबस्टिट्यूट केला म्हणून para bromo toluene आणि या ठिकाणी ब्रोमीन ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट आहे म्हणून या प्रोडक्टचं नाव आहे ऑर्थो ब्रोमो toluene. ऑर्थो ब्रोमो toluene and para bromo toluene. This is a means ऑर्थो ब्रोमो toluene and para bromo toluene both are aromatic halides. Both are aromatic halides. This is the most important reaction for preparation of aromatic halides. Fluoro compound cannot prepare by this method because why? Because fluorine is the most highly reactive. The fluorine is highly reactive. Therefore, we cannot prepare fluoro substituted compound. Next, we study Sandmeyer reaction. The Sandmeyer reaction is helpful for preparation of alkyl halides. Preparation of alkyl halides or maybe aryl halides. In Sandmeyer reaction, the replacement of diazonium group means bond N, triple bond N, bond X. Diazonium group by chloride or bromide using a cuprous salt. Means Cu2, Cl2 by using a cuprous salt is called Sandmeyer reaction. Means the Sandmeyer reaction is important for preparation of aryl halides. In aryl halides, the aryl halides are prepared by replacement of nitrogen of diazonium salt. This is a diazonium salt. In diazonium salt, this nitrogen is maybe N2X. This nitrogen is replaced to form aryl halides. So we take example of Sandmeyer reaction. Suppose when aniline react with NaNO2 means sodium nitrite in presence of mineral acid HCl to form N2Cl. This is benzene diazonium chloride. This is aniline. When aniline react with sodium nitrite as well as HCl to form benzene diazonium chloride. And after replacement of nitrogen in presence of cuprous salt means Cu2Cl2 to form chlorobenzene. The chlorobenzene means aryl halide. Or maybe aromatic halide, also known as chlorobenzene. This reaction is most important for preparation of aryl halide. या रिएक्शन मध्ये आपण जर बघितलं तर aniline ची रिएक्शन आपल्याला कोणावर करायची आहे NaNO2 and HCl. ह्या NaNO2 आणि HCl बरोबर रिएक्शन केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. या ठिकाणी आपण बेन्झीन डायझोनियम ब्रोमाइड सुद्धा प्रिपेअर करू शकतो. इथं HCl ऐवजी जर आपण H2 घेतलं, समजा आपल्याला इथे या ठिकाणी आपण क्लोरोबेन्झीन प्रिपेअर केलंय तर आपल्याला ब्रोमोबेन्झीन जर प्रिपेअर करायचं असेल तर तरी सुद्धा आपण काय करू शकतो, या HCl ऐवजी H2 आपण घेता येईल. त्यानंतर आपला जो मिडलला जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तो आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि त्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मध्ये जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन जर आपलं त्या नायट्रोजनची रिएक्शन आपण क्युप्रस क्लोराइड बरोबर जर केली तर नायट्रोजन रिप्लेस जो होणार आहे
त्या क्लोरीनला नायट्रोजन रिप्लेस करायचा आणि जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तो आहे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन म्हणजे काय? अरिल हलाइड्स. ओके, थँक्यू.